भारतीय प्राचीनता, रूढी, परंपरा यामध्ये वनौषधीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यामध्ये महर्षी चरकांपासून तर आत्तापर्यंतचा प्रवासामध्ये जर बघितलं आपण तर वनौषधी जी आहे त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि या ज्या रानभाज्या ज्या आहेत त्या वनौषधीचाच एक प्रकार आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं नैसर्गिक भाजीपाला अन्नधान्याचं बाजार जो आहे तो दर रविवारी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सेंटरला भरत असतो. आज आपण या ठिकाणी बघू शकतो 2 ऑगस्टला जे कोणता डोंगर अजिंठा लेण्याच्या डोंगरांपासून च्या परिसरामधून या ठिकाणी रानभाज्यांची आवक झालेली आहे. आणि या ठिकाणी ग्राहक आलेले आहेत. त्यामध्ये ॲडव्होकेट महिमा मिश्रा जी आहेत. ॲडव्होकेट महिमा मिश्रा सिनियर लॉयर आहेत आणि त्यांनी PhD केलेली आहे खऱ्या अर्थानं. तर काय सांगाल मॅडम, कथकमध्ये PhD केलेली आहेत, काय सांगाल या भाज्यांचं महत्त्व? मी असं सांगेल की आम्ही ह्या भाज्या शहरामध्ये पाहतच नाही. आता नवीन आम्हाला आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून या सगळ्या भाज्यांची ओळख झाली आहे आणि आम्ही एक एक भाज्या करून पाहतो, त्याची चव पाहतो, अप्रतिम आहे. आणि हे भाज्या ज्या आहे त्याच्यामध्ये कोणतीही फवारणी केलेली नसल्यामुळे हे इतकी ओरिजिनल दिसतात की आपल्याला ते चांगलं दिसणाऱ्या भाज्या ज्याच्यामध्ये काही चव नाही आहे. या ज्या भाज्या आहे त्याच्यामध्ये एक चव आहे आणि नवीन भाज्या, पौष्टिक भाज्या मला खायला मिळत आहे. हे आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आणि या शेतकरी बांधवांच्या खूप खूप आभारी आहे. असंच हे बाजार वाढत राहो हे आमच्या शुभेच्छा आहे. आपल्यासोबत अर्चना पाटील मॅडम आहेत, काय सांगाल तुम्ही देखील या ठिकाणी आलेलात भाज्या घेण्यासाठी? ह्या भाज्या खरं तर आजकाल महाग आहे मिळणं. हे उपलब्ध झालं बाजारपेठ, ह्या दृष्टीने आपल्याला ह्या भाज्या मिळत आहेत खायला आणि खरंच चव अप्रतिम आहे. करून बघा एकदा सर्वांनी आणि खाऊन बघा. आपल्यासोबत निवृत्ती भाऊ आहेत, खास भोसला सोयगाववरून आलेले. ते खऱ्या अर्थानं अजिंठा पायथ्याशी गाव आहे त्यांचं. ते आपल्याला या भाज्यांचं, प्रत्येक भाजीचं नाव आणि थोडं महत्त्व सांगतील प्लीज. सफेद मुसळी आहे. या सफेद मुसळीच्या मुळ्या आहेत खाली आणि ही वरती सफेद मुसळी आहे. एक मुळी आहे आपली शेंगा अच्छा, असे ते आहे. हे जंगलामध्ये मिळतात. बरोबर. हा गुळवेल आहे. गुळवेल या ठिकाणी आपण जो गुळवेल बघतो तो गुळवेल आणि या गुळवेल मध्ये काय फरक आहे? तोच आहे, फक्त मी ह्या कवळा आणलाय. कोळा आणलेला आहे. हा, निमावरला आहे. बरं. गुणधर्म खूप आहे. हे आंबाडीची भाजी आहे. आंबाडी. हा. ही वेगळी आंबाडी वाटते थोडीशी. आपण जे आंबाडीची शेतात लावतो त्याच्यापेक्षाही वेगळी. हा, बांधावर आहे. तर हा केना भाजीचा प्रकार आहे. हा कुरडू आहे. कुरडू. हा गोटा कुरडू आहे. गोटा कुरडू. हा आपला हे चिला जो हे होता तो हे संपलाय. कोणता आहे? हे माटला आहे. माटला. आणि ह्या क्वाडच्या मुळा चहामध्ये टाकण्यासाठी क्वाड. अच्छा. हे फांगची भाजी. फांगची भाजी. उंबर आहे. उंबर. तूप आहे आपलं. हे मध आहे. हे अग्निहोत्राची पावडर आहे. बरं. आणि ही भाजी कुरडू आहे ना, कुरडूची भाजी. हा, माठ याला. अशा प्रकारे या रानभाज्या ज्या आहेत त्या रानभाज्यांचं या ठिकाणी खास आगमन झालेलं आहे. हरणखुरी आपण बघू शकतो. मूळव्याध असलं, हा, मूळव्याधासाठी हे चांगलं कार्बन आहे. मूळव्याधासाठी ही हरणखुरीची भाजी आहेत. आपल्यासोबत ज्यांनी हा बाजार स्थापन केला आणि खऱ्या अर्थानं यासाठी वेळ देतात डॉक्टर रंजना बोरसे मॅडम आहेत. मॅडम, काय सांगाल या रानभाज्यांच्या बाबतीमध्ये? खूप चांगली संधी आपण ग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे. ॲक्च्युली या रानभाज्या पावसाळ्यातच उपलब्ध असतात आणि अगदी विटॅमिन्स आणि मिनरल्सने भरपूर अशा या भाज्या आहेत आणि त्या सगळ्या जंगलातनं यांनी जमा करून आणल्या. खूप मेहनतीचं काम आहे, तर त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा. भाजी करून बघावी. खूप सोपं असतं रेसिपी, एकदम खरं. हे जे मी एकला नाही करू शकत, मी हे 10 जणांना तिथे रोजगार देतोय. मी एकला नाही करू शकत. आता ही भाजी आहे, तू एक भाजी आण, तू एक भाजी आण, तू एक भाजी आण. तर हे मी एकला माझ्या घरात नाही आहे. हे मेडिसिन हे प्रत्येकाला 10 जणांना जर दिलं तर हा एवढं भाजीपाला आपला उपलब्ध होतो. मेडिसिनल प्रॉपर्टीज प्रत्येकाने या खायलाच पाहिजे. खऱ्या अर्थानं आपण पैशाच्या मागे लागतो, परंतु हे चांगलं रानभाज्या ज्या जंगलातल्या ज्या भाज्या त्या भाज्या घेण्यासाठी जरूर या. आणि ही जी संधी आहे येत्या 9 तारखेला 9 ऑगस्टला आपल्याला उपलब्ध होणार आहेत. 9 ऑगस्टला आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सेंटरला
अशा प्रकारच्या खूप साऱ्या रानभाज्यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. 9 ऑगस्ट हा दिवस आपण जरूर राखून ठेवावा. धन्यवाद.